ज्या महिलांची वडील वारले आहेत आणि पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिलांना ई-केवायसी प्रक्रियेत लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधार क्रमांकासोबतच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर ई-केवायसी साठी 19 नोव्हेंबर शेवटची मुदत असणार आहे. त्यानंतर ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी मोबाईलवर घर बसल्या कशी करायची. ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवर जा. नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ऑरेंज बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर असं पेज येईल, त्यावर क्लिक करा. आधार नंबर आणि कॅप्चा टाकून सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा. त्यानंतर OTP येईल, तो सबमिट करा. त्यानंतर वडील किंवा पतीचा आधार नंबर व कॅप्चा टाकून मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा. पुन्हा एकदा एक नवीन OTP येईल, तो सबमिट करा. आपली खाजगी माहिती म्हणजेच तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव बरोबर आहे का चेक करून पुन्हा एकदा सबमिट करा. झाली तुमची KYC. माहिती आवडल्यास ही रील तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.